सावलीपणाची चळवळ आयोजित आणि जय मल्हार थिएटर्स प्रस्तुत आजच्या या कार्यक्रमात मी नीना बेडसगावकर आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात नाट्य माध्यमातून पत्रकारिता आणि सामाजिक काम करणाऱ्या लेखिका, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेत्री सुषमा देशपांडे आपल्याकडे आलेले आहेत. आपापल्या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण त्यांचं जोरदार स्वागत करूया. नमस्कार सुषमाताई. नमस्कार. कार्यक्रमात चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीची सर्वांसाठी कल्याणकारी असलेली संकल्पना ज्यांची आहे, जे चळवळीच्या कार्यकर्त्या परिवारासह सतत त्याला आकार देण्यासाठी, चळवळीला आकार देण्यासाठी झटत असतात, ते आदरणीय ज्ञानेश्वरजी मुळे सरांना आदरपूर्वक नमस्कार करून मी कार्यक्रमाची सुरुवात करते. तर लेखिका, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेत्री सुषमा देशपांडे यांची नाटकं, त्यांचं सामाजिक काम आणि या दोन्ही मधले त्यांचे अनुभव, या सगळ्या विषयी आपल्याला त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. पण तत्पूर्वी मी त्यांच्या कामाची आणि काही नाटकांची थोडीशी ओळख करून देते. वयमी सावित्रीबाई ह्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावरच्या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयामुळं सुषमा देशपांडे हे नाव सर्वदूरच्या मराठी माणसांना, महाराष्ट्राबाहेर हिंदी भाषकांना आणि परदेशातल्या नाट्य चळवळींनाही माहीत झालं. 1989 पासून पुढे 25 वर्षात या नाटकाचे 3000हून अधिक प्रयोग जगभरात झाले. पण त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 3/4 अधिक प्रयोग सुषमाताईंनी शिक्षणाच्या उद्देशानं महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यातल्या खेड्यापाड्यात केले. याच काळात नाटक हेच माध्यम वापरून निरनिराळ्या पद्धतीनं स्त्री शिक्षणाचं, समाज शिक्षणाचं काम त्या करीतच होत्या, आजही करतातच आहेत. 1903 ते 2004 या सलग 7 वर्षांच्या काळात महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी साक्षरता, शिक्षण आणि व्यवहार ज्ञानात सक्षमता अशा उद्देशातनं योजलेल्या शेकडो कार्यशाळांच्या एका मोठ्या प्रकल्पाचं काम सुषमाने अत्यंत यशस्वीपणे केलं. याखेरीज तामिळनाडू आणि अन्य काही राज्यांमध्ये ग्रामीण स्त्रियांच्या साठीच्या बचत गट, छोटी कर्ज अशा विषयावरच्या कार्यशाळांमध्येही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. वयमी सावित्रीबाई या नंतरही दर्जेदार लेखन, दर्जेदार निर्मिती आणि दर्जेदार अभिनय यामुळे त्यांचं प्रत्येक नाटक पाहायलाच हवं असं होतं, असं आहे. आणि काही नावच सांगायची झाली तर तिच्या आईची गोष्ट उर्फ माझ्या आठवणीचा फळ, बया दारुखडी, आयदान, प्रकरण पहिलं अशी स्त्री केंद्री नाटक, किंवा मला गांधी भेटले हे आजच्या सामाजिक परिस्थितीवर टिप्पणी करणारं नाटक. रसिक हो, नाटक आणि पत्रकारिता यांचा सरळ संबंध पाहायचा असेल तर देहविक्रय करणाऱ्या एड्सग्रस्त स्त्रिया किंवा तृतीयपंथी यांच्यावर आणि यांच्यासाठीही सुषमांनी नाट्यलेखन केले आणि स्वतः त्यांच्याकडे रोज जाऊन त्यांच्या जवळ बसून त्यांच्यात राहून त्यांना दिग्दर्शनही केले. स्त्री प्रश्नांचे असे वेगळे वेगळे आयाम त्यांच्या निरनिराळ्या नाटकातून दिसतात. महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र फाउंडेशनचा आणि इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या नाटकांना मिळाले. सांगायचं झालं तर 1997 या वर्षी कॅनडा टोरंटो, US मध्ये शिकागो, आयर्लंड मध्ये गॅल्वे इथं, 2003 ला मुंबई इथं, 2009 मध्ये मनिला अशा सगळ्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आणि त्यांचे शोध निबंध आणि नाटक यांचं सादरीकरणही तिथे झालेलं आहे. रसिक हो, कोणत्याही माणसाच्या जडणघडणीचं मूळ हे त्याच्या लहानपणीच्या संस्कारात, तिथल्या वातावरणात असतं. तर त्या दृष्टीनं त्यांना पहिला प्रश्न अर्थातच
त्यांच्या बालपणाबद्दल विचारणार. सुषमा, कसं होतं तुझं बालपण, तुमचं कुटुंब, गावातलं वातावरण त्यावेळेचं, तुझी शाळा, शिक्षण, ते तू पदवीधर होईपर्यंतचा भाग आमच्या पुढे तू सचित्र कर अशी मी तुला विनंती करते. आणि यातलाच एक दुसरा प्रश्न, नाटकाची आवड ही तुला शाळकरी वयापासून होती की ती नंतरची? मी बारामतीची आहे असं म्हणलं की सगळेजण असे मागे बघतील लगेच त्यांच्या तो राजकीय रंग आम्ही घेत नाही. वेगवेगळे नावं लगेच डोळ्यासमोर येतात. परंतु हो, मी बारामतीची आहे आणि अत्यंत छान तिथे मी शाळेत किंवा खेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी बालवयात खूप केलेल्या आहेत. बालक मंदिर तेव्हा माझ्या लहानपणी सुरू झालं आणि त्यामुळे बालक मंदिर पासून मी बारामतीतल्या शाळेत जायला लागले. तेव्हा मधल्या काही काळामध्ये काही वर्ष नव्हती ती कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलेली आहे. पण बालक मंदिरमध्ये असतानाच तुला माहित असलेली गोष्ट आहे की नाचबिचांमध्ये मला घ्यायचे आणि तेव्हा कधी कळायचं नाही की तिथे मला पुढं का उभं करतात, कारण मी उंच असायची. आता फोटो पाहते तेव्हा मला लक्षात येते की माझे हात सरळ असायचे आणि बाकीचे पोर अशा कशा तरी नाच करत असायच्या वेगवेगळ्या पद्धतीने. सो त्यांना म्हणून मी पुढं उभी असायची त्याच्यामध्ये. किंवा जो किस्सा तुला माहिती तो सांगते पुन्हा, की एकदा त्याची भूमिका होती एका आणि वेगवेगळ्या मुलांना ट्राय करत होते आणि खरंच तेव्हा मला वाटतं दुसरीच होते मी, की का नाही मला घेतले. आणि बाईंनी मला आत्ताच्या भाषेमध्ये टेस्टसाठी ऑडिशन घेण्यासाठी तिथे बोलवलं आणि मग मी ते करू शकते असं वाटल्यामुळे तेव्हा दुसरीत राजाची भूमिका केली होती. म्हणजे आई वडिलांना खूपच हौस होती अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं आणि त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, साड्या, दागिने हे सगळंच ते फार प्रेमाने सगळेजण करायचे. दोघं जण प्रोत्साहन खूप होतं. आणि म्हणजे इतकं की सावित्रीचा प्रयोग सुरू केला, त्याची जोडवी, त्याचं मंगळसूत्र हे माझ्या आईने मला बारामतीच्या मार्केटमधनं आणून दिलेलं आहे. आणून दिलं. अरे वा. कुंकू आडवं जे लावायचे ते म्हणजे अगदी लालबुंद नसावं, काळपट असावं म्हणून मग ते आणून, तेव्हाचं मेण आणून देणं, हे सगळं तिने केलेलं आहे. त्याच्यात ही तेव्हापासूनची हौस होती की जेव्हा मी अगदीच लहान होते तेव्हापासूनची हौस होती. गावात जरी मी राहत असले, शेतात राहत होते पूर्णपणे, त्यामुळे अत्यंत वातावरण छान होतं. शेतावर घर होतं तुमचं? शेतावर घर होतं. सो दारात शेत, ह्याच्या इतका आनंददायी काहीच नसतं. म्हणजे तुम्ही शेतामध्ये राहणं, मोर कुठेतरी नाचतायत, नारळाची बाग आहे तिथे फिरणे वगैरे. म्हणजे खूप काळ मला फिरायला जाणं, डेक्कनवर जायचंय तर मला हसूच यायचं. डेक्कन ही काही एरिया आहे का फिरायची, म्हणजे फिरण्याची एरिया आहे का? कारण की शेतातच लहानाची मोठी झाली असल्यामुळे अप टू ग्रॅज्युएशन मी तिथेच होते. आणि माझ्या अंदाजाने मी SY ला असताना माझे वडील तिथे नाटक करायचे. वडिलांचा एक नाटकाचा ग्रुप होता, नाट्य साधन. त्यानंतर मीही भाग होते म्हणायला हरकत नाही. परंतु त्यांना एका नाटकासाठी मुलगी मिळत नव्हती आणि नवरा बायको असं ते कपल होतं नाटकातलं आणि ते हनीमूनला गेलेलं कपल होतं. कोणी मुलगी तयार नाही. मग शेवटी वडिलांना असं वाटलं की हिलाच आता उभी करावी. त्यामुळे म्हणजे मला उभं करावं लागलं त्यांना ह्याला, कारण की कुठली मुलगीच मिळत नाहीये आता बारामतीत, तर काय करायचं. लोक गणेशोत्सवामध्ये प्रयोग करायचे, त्याच्यात पैसे मिळवायचे आणि मग स्पर्धेत भाग घ्यायचे, अशी त्यांची पद्धत. त्याच्यामुळे हॅलो मी बोलतोय हे गोगम पाथी लिखित एक नाटक होतं, नवीन नाटक, ते केलेलं होतं. माझा सख्खा चुलत भाऊ त्याच्यामध्ये काम करत होता आणि म्हणजे तो आणि मीच नवरा बायकोचं काम करत होतो. त्यामुळे मी फारच कम्फर्टेबलही होते नाही म्हणायला. आणि मग ते माझ्या वडिलांनी नाटक बसवलेलं, त्याचे खूप प्रयोग झाले, ते दूरदर्शनवर पुढे झालं. म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत मी पूर्णपणे बारामतीत होते. त्यानंतर मी पुण्यात आले. म्हणजे सकाळी उठायचं, ग्राउंडवर जायचं, ग्राउंडवर नाही यायचं, मग शाळा असायची तर शाळा, नंतर कॉलेज असायचं तर कॉलेज, पुन्हा ग्राउंड, आणि संध्याकाळी वडिलांची तालीम जिथे असायची तिथे जाणं आणि तिथून येणं, असा फुल पॅक प्रोग्राम असायचा. म्हणजे मुंबईत आपण पाहतो लोकलमधनं लोक प्रवास करतात म्हणून 2-2 तास त्याच्यात जातात. माझा मी सायकलवरनं फिरत होते छान आणि
तिथे बारामतीतच असून सुद्धा पूर्ण दिवस सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी घरी येईपर्यंत पूर्ण पॅक असायची. म्हणजे एकदम छान वेळ जायचा. आणि माझी आजी खूप स्ट्रॉंग बाई होती. स्ट्रॉंग बाई होती आणि तिचे काय म्हणता येईल आपल्याला वेगळ्या पद्धतीचे संस्कार माझ्यावर आहेत. आणि आई मात्र पुण्यातली होती आणि करून बारामतीत आली होती. माझी आई पण अत्यंत ब्रॉड माइंडेड आणि अत्यंत चांगली मैत्रीण. म्हणजे तुझ्या धीटपणाची मुळं तिथे आहेत. हो, आई आणि आजी. 100%. म्हणजे त्या 2 स्त्रियांचा मोठा माझ्या ह्याच्यावरती परिणाम आहे असं मला अत्यंत ठाम वाटतं. बरोबर. तुला आणखीन बालपणातलं काही सांगायचं असेल तर सांग. मला पुढचं बालपणातल्या गोष्टी खूप असतात. म्हणजे आपण बालपणावरच फक्त बोलू शकू इतक्या गोष्टी. पण म्हणजे खूप चांगला कालावधी गेलेला आहे माझा लहानपणी. आजूबाजूला वस्त्या आणि अशा संपूर्ण ह्याच्यात राहत होते. असं काय म्हणता येईल म्हणजे आमच्याकडे तिथे एका बाजूला गारुडी समाजाची वस्ती, त्यांची घरं होती. त्या बाजूला घराच्या बाजूलाच दलित समाजाची वस्ती होती. आता बारामती खूप मोठं झालंय. पण तेव्हा ह्या सगळ्या वस्त्यांमधनच जाये आमची असायची ना. म्हणजे शक्यताच नव्हती की रात्री उशिरापर्यंत कोणी बाहेर असेल वगैरे. मला उशीर होणार असेल तर ह्याच गारुड्यापैकी कोणाला तरी घेऊन यायचं घरी. तर ते की तुम्ही आता मला सोबत करा म्हणून. अशा पद्धतीने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात लहानपणी गेले. पदवीचं शिक्षण झाल्यानंतर मग तू पुण्यात आली शिकायला. हो, मग पुण्यातला तो काळ कसा होता? काय काय शिक्षण, पुढचं शिक्षण काय घेतलंस? किंवा नाटकाशी परत तुझा संबंध पुण्यात येत गेला का? काय नाट्य स्पर्धा? पुण्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला तुम्ही पुण्यात आलेला असता आणि मग पुण्यात आल्यानंतर तुमची परिस्थिती अशी असते की तुम्ही थोडे खरं म्हणजे लहान गावातनं आल्यानंतर काहीशी गोंधळलेले असता किंवा अशा पद्धतीचं असतं. त्याच्यात एकच मुद्दा होता की माझे वडील थिएटर अकॅडमीचे सगळे 0 शोज बारामतीत करायचे. अच्छा, बरोबर. थिएटर अकॅडमीचं म्हणजे अगदी महानिर्वाणही मी पहिला प्रयोग तिथे पाहिला, बारामतीत पाहिलेला आहे. त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे नाटक तिथे मला पाहायला मिळत होतं. नंतर काही माणसं ओळखीची होती, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. पण अत्यंत इंटरेस्टिंग एकांकिका त्या लोकांनी केलेल्या मी बारामतीमध्ये पाहिलेल्या होत्या. आविष्कार मी बारामतीत पाहिलेली होती. तर हे वडिलांना त्या गोष्टीची हौस होती, ह्या सगळ्या गोष्टी करायची. घाशीराम कोतवालवर बंदी झाल्यानंतर पहिला प्रयोग जो झाला तो बारामतीत झालेला आहे. आणि बारामती सारख्या छोट्या गावामध्ये त्यावेळी सगळी नाटकं बघायला मिळणं त्याच्यामुळे म्हणजे ते आता लक्षात येतं, तेव्हा काही लक्षात यायचं नाही. पण म्हणजे आणि मग पुण्यात आल्यानंतर झालं असं की मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे रात्रीच्या तालमींना परवानगी नव्हती. त्यामुळे थिएटर अकॅडमीचे लोक जरी मला म्हणाले की नाटक शक्य नव्हतं मला, कारण तालमींची वेळ संध्याकाळी उशिरा असायची. ती काही परवानगी हॉस्टेलच्या लोकांनी दिली नाही. एकीला दिली तर सगळ्यांना द्यायला लागते या पद्धती. बरोबर आहे. त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन सोशॉलॉजी मध्ये केलेलं आहे आणि मग त्याच्या आधी जर्नलिझमचा कोर्स त्याच्यानंतर केला. त्याच्या आधी नाही, त्याच्यानंतर वर्षाचा वगैरे 1 वर्षाचा होता तेव्हा. बीजे म्हणून डिग्री होती. गेले तिथे. तेव्हाची मृदुला बेहरे ही माझी मैत्रीण, आताची जस्टिस मृदुला भाटकर, तर ती तिथे आम्ही दोघी भेटलो आणि मृदुल मला म्हणाले की आपण नाटक करूया, तू करशील तर. आणि मग आम्ही पुरुषोत्तमला नाटक केलं, पुष्प, आणि महेश एलकुंचवारांचं स्क्रिप्ट. आणि मग तेव्हा त्याला आम्हाला पुरुषोत्तमचं पहिलं बक्षीस तर मिळालंच. मला पुरुषोत्तमचे प्राइजेस असतात, केशवराव दाते सगळ्या अभिनय पहिलं एकच बक्षीस काढतात ते मला मिळालं. आणि उगीच फार प्रचंड ग्लॅमर येतं केशवराव दाते बक्षिसाला. तसं मी जर्नलिझमलाच होते नेमकी, आणि मग उगीच रात्री तुमचे फोटो छापून येतात आणि एकदम म्हणजे इतकं ग्लॅमर त्या वयामध्ये तुम्हाला मिळणं बरं नाही खरं म्हणजे एक प्रकारे. पण ते तरी सुद्धा त्या पद्धतीने ते देतात. तिथे बरं का नाही, म्हणजे तुला असं का वाटतं बरं नाही असं का म्हणतं? सुरुवातीचा काळ होता म्हणून? नाही, सुरुवातीचा काळ नाही, मुलं लहान असतात तेव्हा, डोक्यात हात शक्यता असते. डोक्यात जाऊ नये. मी ग्रेट झाले आता जगात काहीतरी, असं काहीतरी वाटूही शकतं, म्हणजे नाही असं नाही.
परंतु माझी आई खूप हे होती, म्हणजे जमिनीवर पाय ती हलवून देणारी होती. त्यामुळे तशी शक्यता माझ्या बाबत झाली नाही. पण होऊ शकतं, म्हणजे अचानक तुमचं पेपरमध्ये नाव सकाळी फोटो सकट येतं म्हणल्यानंतर. मला तुला तेच विचारायचं होतं की इतकं नाटकात आपण प्रावीण्य दाखवू शकतो असं म्हटल्यावर मग व्यावसायिक नाटकात आपण काम करावं वगैरे असं तुला नाही का वाटतं? व्यावसायिक नाटकातून सातत्यानं तू प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं तर नाही वाटलं. म्हणजे नाही वाटत. म्हणजे तेव्हा मला या ह्याच्यानंतर विजया मेहतांनी एका नाटकासाठी बोलवलं होतं. आपण सोडू नाटक कुठलं काय वगैरे, पण ते व्यावसायिक होतं. मला विजया मेहतांबरोबर काम करण्याचा मोह होता, म्हणून मी गेले. पण मग ते असं असतं ना, म्हणजे माझ्यासारख्या बारामतीतनं आलेल्या मुलीला तर त्याची कल्पनाही नव्हती. माझं म्हणणं होतं, मी बारामतीतनं आलेली आहे, तर मी मुलांकडनं पैसे घेणार नाही. तर प्रोड्युसरने सांगितलं, मोठं बॅनर देतोय, असं तसं, तर तुला पैसे नाही आम्ही जास्त देणार. मी म्हणलं नाही घेणार वडिलांकडनं पैसे, मी ते नाटक नाही केलं. म्हणजे असं ते होणार ह्याचं कारण की वडिलांकडनं पैसे घेऊन नाटक करण्याची हौस माझ्यामध्ये अजिबातच नाहीये. मी समाव मला नव्हतं कधी, म्हणजे मला लेखनाचं जेवढं वेड होतं तेवढं मला नव्हतं. म्हणजे मला जर कोणी सांगितलं असं फक्त अभिनय करशील का, तर मी तेव्हा उत्तर नाही द्यायची. म्हणजे मला जेवढं पत्रकारिता करण्यात रस होता तेवढा मला रस ह्याच्यात नव्हता, किंवा मला जेवढं इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग करण्याची मजा वाटायची फक्त अभिनयाची मला मजा तितकी येत नव्हती. या सगळ्याची जोड तुला मागे आली होती. हा, म्हणजे प्रत्येकाचा चॉईस असतो ना, तसं मला माहित होतं की मला ते खूप मी रमत नाही त्याच्यामध्ये. बुद्धीला खुराक देऊन लेखन करणं हे तुझा पिंड होता. हा, मजा येते, म्हणजे त्या गोष्टी करण्यामध्ये खूपच वेगळी गंमत असते ना. म्हणजे मी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग केलं होतं, मी ते खूप करायची. मायनगर बायकांच्या लोकांच्या जमिनी, बायकांच्या नाही लोकांच्या जमिनी चोरल्या गेल्या अशी एक गोष्ट होती. सो त्या कशा चोरल्या गेल्या ह्याचं मी दिनांक साप्ताहिकासाठी इन्व्हेस्टिगेशन लिहिलेलं होतं. अच्छा. ते लिहिल्यानंतर ते खूपच, ज्याला कोट अनकोट खूप गाजलं म्हणतो आपण, तसं ते खूप गाजलं की फारच असं झालंय. पुण्यात आल्यानंतर अनेकांचा संपर्क होता, तसा खूप छान संवाद माझा भाई काका म्हणजे पु ल देशपांडे यांच्याशी होता. तो लेख आल्यानंतर मला भाई काकांनी खूप कौतुक केलं माझं, फारच चांगला लिहिलं काम आहे. तर मी माझ्या तेव्हा मनात आलं, मी म्हणलं या लेखाने मला काय मिळालं किंवा काय घडलं, तर भाई काकांनी माझं कौतुक केलं. म्हणजे म्हणायला काय की लेख लिहिल्यानंतर भाई काकांनी माझं कौतुक केलं, माझी पाठ थोपटली. सगळ्यात मोठी पावती होती ती. पण म्हणजे उपयोग काय त्याचा, म्हणजे घडतं काय. आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं फारच तीव्रतेने की ज्यांच्यासाठी आपल्याला लिहावंसं वाटतं, ज्यांच्यासाठी करावंसं वाटतं, तर त्याला संपूर्ण विचार करता शब्दांना, लिखित शब्दांना लिमिटेशन्स आहेत. तर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे काम, असं तेव्हा वाटायला लागलं. मग काही वेगवेगळे प्रोजेक्ट चालले होते वेगवेगळ्या माध्यमातून, त्याच्यामध्ये काही केले. नीला भागवतनी सेंट झेवियर्स बरोबर एक स्लाइड शो केला होता, खूपच बदलत्या स्त्रियांच्या टप्प्यांवरती. म्हणजे पिरियड सुरू होतात, काय फरक पडतो, असं संपूर्ण सगळ्या स्त्रियांच्या इश्यूज वरती. त्याच्यामध्ये मी काम केलं. आतासारख्या फिल्म्स तेव्हा होत नव्हत्या, तर स्लाइड्स आणि ऑडिओ असं मुखर्जी मला नाव आठवते जी शूट करत होती, आणि त्या सगळ्या लोकांनी स्लाइड्स दाखवून खूप अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीची काही कामं मग मी करत होते. मला असं या पद्धतीने वेगळ्या माध्यमातूनही काम करायला पाहिजे असं पद्धतीने वाटायला लागलं. म्हणजे अशी सगळी माध्यमही त्यावेळेला तू चाचपडून पाहत होतीस. आणि मग या सगळ्यातनं सावित्रीचा विषय तुला कसा कुठे मिळाला? सावित्रीकडे कशी वळलीस? एक तर सावित्री लहानपणापासून नाव खूप तुम्ही माहित असतं तुम्हाला, ऐकलं किंवा तुम्हाला असं वाटत राहतं की ती होती म्हणून मी शिकले, असं एक तुम्हाला फिलिंग असतं. पण खरं म्हणजे ही घटना मी फार वेळा सांगितली. ज्यांनी ऐकली असेल त्यांनी क्षमा करावी मला, कारण प्रश्न विचारले तर सत्य सांगते मी काय घडलं ते. खरं म्हणजे मी प्रेग्नंट होते आणि त्याच्यामुळे मी घरी होते, काही करत नव्हते. माझी जरा प्रकृती आहे की जे करायचं ते खूप मनापासून करायचं. नाहीतर त्यामुळे मी प्रेग्नंट आहे, तर म्हणजे जगात कोणीच प्रेग्नंट झालं नाही अशी मी वागत होते.
तर त्याच्यामुळे मी वेळच्या वेळी हे खाल्लं गेलंच पाहिजे अशा पद्धतीने राहत होते. करायचं काय, वेळ मिळतो तुम्हाला तरी सुद्धा. म्हणून तेव्हा खरं मी थोडंसं स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्त्रियांवर काहीतरी वाचावं असा विचार करत होते. आणि मग काय वाचावं, ज्यांनी गांधींच्या ह्याच्याबरोबर काम केलेलं आहे, त्याचे काय आपण पेपर्स मिळवावेत, कुठे मिळतील, असं सगळा माझ्या डोक्यात विचार चालू होतं. काहीतरी त्या दृष्टिकोनातनं वाचत असताना माझा मित्र, आता तो नाही या जगात, वसंत पोद्दार म्हणून, तर तो मला म्हणाला की सुषमा, सावित्रीचं का नाही विचार करत आहे? सावित्रीच्या संदर्भामध्ये फार माहिती नाहीये लोकांना. तर मी म्हणलं खरंच रे, तू बोलतोस ते बरोबर आहे, सावित्रीचं करायला पाहिजे. आणि मी गेले प्राध्यापक राम बापटांच्याकडे. सरांना म्हणलं, सर सावित्रीच्या वर मला अभ्यास करायचा आहे, पण मी प्रेग्नंट आहे, मी 10 ठिकाणी फिरणार नाही, तर मला पुस्तकं द्या आणि ती तुमची जबाबदारी, आणि मी तुम्हाला नेमलंय माझे गाईड म्हणून, तर तुम्ही आता मला गाईड करा. तू नेमून टाकलंस त्यांना. आणि मग सरांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे, कारण सरांनी पहिली गोष्ट मला त्यातली महत्वाची सांगितली, म्हणजे तू ज्योतिबा आणि सावित्रीचा अभ्यास करत असताना त्यांना महात्मा म्हणून बघू नकोस, ती कशी जगली हे तुला समजून घ्यायचंय. म्हणून सर पुस्तक द्यायचे, ते पुस्तक मी घ्यायची, मी ते वाचायची, सरांकडे पुन्हा जायची, सर पुस्तक काय वाचले याच्यावर आमची डिस्कशन्स व्हायची. हा आमचा एक जनरल छान कार्यक्रम होता ना, म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये. तर सर मला म्हणाले, तुला देत जाईन पुस्तकं. आता उदाहरणार्थ ताराबाई शिंद्यांचं स्त्री पुरुष तुलना, म्हणजे अशी सगळी पुस्तकं असतात त्यावेळची, किंवा रखमाबाईंची ओळख. आता रखमाबाईंचं पुस्तक तेव्हा नव्हतं, पण त्या गोष्टी तेव्हा त्या पिरियड मध्ये मला सरांच्यामुळे त्याचं वेगळे पुस्तक. आणि मग आम्ही बोलायचो की काय केलं असेल तेव्हा ज्योतिबांनी, सावित्रींनी, तर पुण्यातला समाज कसा होता हेही समजून घे असं सरांनी मला सांगून, पुढं समजून घेण्यासाठी सुद्धा सरांनी तेव्हाचं पुणं कसं होतं ह्याच्यासाठी काही पुस्तकं दिली होती की तू समजून घे तेव्हाचं, आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं काम तू पाहशील तर त्याचं महत्व वेगळं येईल, असं करून त्यांनी मला पूर्ण समजावून सांगितलं होतं. आणि खरं हाच कार्यक्रम चालू होता, आणि पुढे मागे मी पत्रकार म्हणून काम करतच होते दिनांक आणि ह्याच्यासाठी, स्त्री किर्लोस्कर साठी काही प्रमाणात. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की कधीतरी लिहीन पुढे मागे सावित्रीवरती, असं काही विचार काहीच नव्हता. पण एक रेप केस झाली पुण्यामध्ये तेव्हा, आणि मी सरांकडे सकाळी गेले होते सरांना भेटायला. अनिकेत ह्या कॅन्टीन मध्ये मी आणि सर चहा पीत बसलो होतो. आमचं बोलणं झालं, आणि चहा पिता पिता मी सरांना प्रश्न विचारला होता तेव्हा की सर, रेप केसची तुम्ही बातमी वाचलीत आज? सर म्हणले हो. तर मी म्हटलं सर, सावित्री असते तर तिने काय केलं असतं त्या ह्याच्यावरती? असा एक साधा सरळ सरांना प्रश्न विचारला होता मी. माझ्याच मनात पुढचा मुद्दा आला की सावित्री जर बोलायला लागेल या सगळ्या मुद्द्यांवर तर हे नाटक आहे. म्हणून मी सरांना म्हणलं, सर सावित्रीवर नाटक करता येऊ शकतं. सर हे जसे या पद्धतीने खूप चांगले गाईड होते, तसे ते फार चांगले लिसनर होते. त्याच्यामुळे सरांनी मला, कसं तुझ्या मनात येतं हे नाटक, काय तुझ्या मनात आलंय, असं म्हणून एक एक छोटे छोटे प्रश्न सर विचारत गेले की जो माझा माझ्याशी संवाद होता. आणि त्या पहिल्याच बैठकीत सावित्री स्वतःचा इतिहास सांगेल, मात्र आजच्या समाजावर भाष्य करेल, हे नाटक असू शकतं, हे पहिल्याच भेटीत स्वच्छ ठरलं. सरांच्या जागी जर एखादा दुसरी कोणीतरी व्यक्ती असती जी हुडूत करेल मला, किंवा चल काहीतरी काय बावटासारखं म्हणेल, तर कदाचित म्हणून मी थांबले असते असं नाही लगेच. पण तुम्हाला विश्वास देणारी व्यक्ती तुमच्या समोर असणं ह्याच्या इतकी मोठी गोष्ट. आणि म्हणून मी नेहमीच बापट सरांना वंदन करते. आणि पहिल्या नाटकाच्या लिखाणामध्ये तुम्हाला हे सगळं कॉन्ट्रीब्युट होताना तुम्हाला एकूणच कॅरेक्टर म्हणजे काय, कसं पाहिलं गेलं पाहिजे त्याच्याकडे, त्याचं एक वेगळं भान येतं. म्हणून मी निर्णय घेतला त्या संपूर्ण ह्याच्यानंतर की मी आता नाटक लिहिते ह्याच्यावरती. अर्थात मधल्या काळात मी वाचत होते, मग ते अनएंडिंग असतं ना, तुम्ही शोधतच राहता. वेगवेगळे दिल्लीला गेले होते, दिल्लीमध्ये वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे मधु दंडवते, मधुलिमय यांना भेटले की ह्या विषय, मधुलिमय तेव्हा मला म्हणाले होते की तू पीएचडी केल्यासारखी का वागतीयस, लिही ना नाटक, तुला नाटक लिहायचं असं माझ्या कानावर आलंय. म्हणलं हो, पण माझा अभ्यास झालाय की नाही. ते म्हणले घाल नंतर पुन्हा नवीन काही मिळालं तर, पण तू लिही. मग पुन्हा वसंत पोद्दार उभा राहिला. वसंता म्हणाला, इंदोरला
माझ्याकडे ये, भाषण कर सावित्री ज्योतिबांवर, सेशन ठेवू आपण आणि लोक प्रश्न विचारायला सांगू. त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलीस तर लागेल, नाही देऊ शकलीस तर अजून अभ्यास कर, अजून तुला अभ्यास करावा लागेल. मी गेले आणि असं गमतीचं एकदम हिंदीत भाषण केलं आणि इंदोरला लोकांनी प्रश्न विचारले, त्याची उत्तर आपण देऊ शकतो असं कळलं जेव्हा, तेव्हा लिहू शकतो. खाण्याची गंमत अशी होती की रिसर्च मधनं तुम्हाला बाहेर पडल्यानंतर लिहायला, म्हणजे त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये मधल्या काळात मला मूल झालं होतं, मूल मोठं झालं होतं, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि मग तो झोपला की मी लिहायची. अच्छा, पिल्लू झोपलं की तू लिहायला बसायचीस. पण ते फारच गुणी बाळ होतं, त्यामुळे मला कधी त्रास नाही झाला आणि उत्तम झोपायचा तो, त्याच्यामुळे संपूर्ण पिरियड मध्ये असं मी ते लेखन पूर्ण केलं. आणि लेखन सावित्री आम्हाला मिळाली तुझ्याकडून, याचे श्रेय तुझ्या लेखालाही द्यावं लागणार आहे असं दिसतंय. कधीतरी एकदा आमच्या एका प्रोजेक्ट मध्ये अंजुल आणि सावित्री असं लिहिलंय, कारण ते दोघं एका वेळेस आलेत माझ्या बरोबर आयुष्यात, एका वेळेला आलेले आहेत. त्यामुळे मग मी ते लिहिलं. तर मी नाटक करणारी होते. नाटक प्रत्यक्ष लिहायला किती वेळ लागला तुला? तुझा रिसर्च तर जवळपास 2-1 वर्ष तरी मला पाहावं लागेल, पण 19-20 दिवसात लिहिलं होतं, कारण की ते पोरग माझं झोपलं की लिहायची मी ना. पण तरी 19-20 दिवसात संपूर्ण नाटक लिहून तयार झालं, म्हणजे तुझ्या आत ते तयार झालेलं होतं. हा, डोक्यात होतं ना माझ्या, तर त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आला फारसा. मग सावित्रीचा पहिला प्रयोग तू पुण्याच्या नारी समता मंचात केलास आणि अत्यंत भाग्यशाली मी समजते की त्या पहिल्या प्रयोगाला मी हजर होते. मी तेच म्हणणार होते. वेळच्या वेळेला काय काय घडलं ते मला तुझ्याकडून ऐकायचं. खरं म्हणजे मी डिक्लेअर केलं 3 जानेवारीला मी प्रयोग करणार. 3 जानेवारी खऱ्या अर्थाने सावित्रीचा जन्मदिवस नाहीये, पण गव्हर्नमेंटनी तो ठरवलेला आहे की हा 3 जानेवारी लोकांना एक करूया म्हणून. अच्छा. आणि डिक्लेअर केलं मी. मग मला स्त्रीमध्ये कधीतरी मी काहीतरी लिहायची, जायची, विद्याताईंना भेटायची. त्यामुळे विद्याताईंशी एक वेगळा संवाद होता. विद्याताईंनी मला विचारलं की तू प्रयोग करतेस 3 जानेवारीला, तर तुझा इथेच करायचा, तिथेच करायचा, कुठे करणार आहेस? काही ठरवलं नाही, कुठेही करीन, झाडाखाली करीन, पार्क मध्ये करीन, कुठेही करीन, असं काही ठरवलेलं नाहीये. आपल्याला एक डेडलाईन स्वतःला घालून घ्यावी लागते, म्हणून मी ठरवले की 3 जानेवारीला मी करणार आहे. मग त्या वेळेला की नारी समता मंचाने आयोजित केला, तर करशील का? म्हणजे मला काहीच हरकत नाही, मला काय प्रश्न आहे. त्याच्यामुळे विद्याताईंनी तो निर्णय घेतला की आपण करूया तो प्रयोग. मग SNDT मध्ये प्रयोग ठरला करायचा. खरं त्याचं सर्व श्रेय नारी समता मंचाचं आणि विद्याताईंचं, म्हणजे विद्याताई आणि नारी समता. कारण असं आहे, मी काहीच लक्ष घातलं नव्हतं कुणाला बोलवायचंय, काय आहे वगैरे. सगळं त्यांचे निर्णय त्यांनीच घेतले होते. पण बऱ्याच सगळी मंडळी पुण्यातली त्यांनी बोलवलेली होती. अचानक एक दिवस वीणा पटवर्धन माझ्याकडे आली आणि त्याच्यावर काहीतरी एक राईटअप लिहायचंय, तर मला अशा पद्धतीच्या स्व गोष्टी माझ्यासाठी फारच तेव्हा नवीन होत्या ना संपूर्ण, आणि त्याच्यामुळे होती. हा, मज्जा वाटायची त्या गोष्टीची फारच. आणि माझ्याकडनं काय घरनं आई वडील आणि घरची मंडळी फक्त होती त्या संपूर्ण या ह्याच्यामध्ये प्रयोगाला आलेली. आणि इव्हन तालीमही करताना मी तेव्हा राहत होते सिंहगड रोड, म्हणजे साने गुरुजी स्मारकाच्या जवळ. सो साने गुरुजी स्मारकातच मी त्या शाळेमध्ये हॉल घेतला होता. अत्यंत जुजबी पैशात त्यांनी मला दिला होता तो. तिथे तालीम करायची. माझी बहीण जी आता सध्या मानसोपचार तज्ञ डॉक्टर संजोत देशपांडे, ती आणि माझा नवरा ह्यांची मदत होती त्या संपूर्ण उभं करण्यामध्ये. नाटक ते घ्यायचे माझी तालीम, म्हणजे काही तालमी मी ठाण्यात जाऊन केल्या होत्या. मग नारी समता मंचाने ठरवल्यानंतर बाकी काहीच विचार केला नाही. आम्ही संपूर्ण त्या प्रयोगाचं दिवसाचं फक्त डोक्यात होतं ना की आज प्रयोग करायचा आहे, एवढंच होतं फक्त. बरोबर. दुपारचा होता प्रयोग, 4-4:30चा इथे. 4-4:30 वाजताचा असा प्रयोग होता. आणि त्यामुळे लोक वेगवेगळे विविध मान्यवर पुण्यातले बोलवलेले होते नारी समता मंचाने. आणि हॉल पॅक होता, पूर्ण भरलेला होता.
हॉल पूर्ण भरलेला होता. पण इंटरेस्टिंग किस्सा त्या दिवशी घडला, म्हणजे तुला आठवत असेल, प्रयोग सुरू केला आम्ही. तेव्हा ठरवलं होतं की मी खेडेगावात प्रयोग करीन तेव्हा लाईट आणि म्युझिक वापरणार नाही, पण इथे वापरीन, म्हणजे शहरातल्या त्यांना असं ते. आणि म्हणून सगळं लावलेलं आणि आम्ही प्रयोग सुरू केला आणि इलेक्ट्रिसिटी गेली. इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर तिथे पूर्णपणे एक क्षण मी थांबले आणि मला असं एकदम भान आलं की मी म्हणलं, सावित्री ज्योतिबा का थांबतील लाईट गेलेत म्हणून. आणि विजय परुळकर, म्हणजे एक माझ्या आयुष्यातलं खूप महत्वाचं स्थान असलेली व्यक्ती, विजय आणि सरोजा परुळकर दोघं होते. हा, विजय उठून आला, मला म्हणाला उत्तम चाललंय. त्याला टेन्शन आलं की मला बहुतेक मध्येच थांबल्यामुळे माझी गडबड होईल का काय. आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलं खिडक्या उघडा, आणि मग खिडक्या उघडल्या. तेव्हा मृत्यूपत्र आम्ही रेकॉर्डेड वापरणार होतो, फुल्यांचं मृत्यूपत्र शेवटच्या भागात. तर माझ्या बहिणीला मी सांगितलं की मृत्यूपत्र वाच तू मागणं आता. अच्छा, हो, इलेक्ट्रिक. हा, लाईट गेले तर. आणि प्रयोग संपला, वाचलं मागणं, असं संपूर्ण प्रयोग झाला. ती प्रयोग संपला आणि इलेक्ट्रिसिटी आली. थँक्स दिले मी त्या इलेक्ट्रिसिटीच्या लोकांना. याला कारण असे की पहिल्या प्रयोगातच मला कळलं की विदाऊट म्युझिक आणि विदाऊट लाईट्स यांचा वापर न करता ती लोकांपर्यंत पोहोचू शकते. हे मला त्याच प्रयोगाने समजलं. खरंय सुषमा, तो प्रयोग बघताना आमच्याही अंगावर काटा आला होता की आता लाईट नाही आणि इतका सुंदर चाललेला हा प्रयोग थांबतोय. पण तू एकही मिनिट फार वाट नच बघता प्रयोग सुरू केलास आणि नाटक संपूर्ण आमच्यापर्यंत पोहोचत होतं, किंबहुना जाणवतही नव्हतं की इलेक्ट्रिसिटी नाहीये. तर मी तुला हाच प्रश्न विचारणार होते की तू थांबली नाहीस अजिबात आणि प्रयोग पुढे सुरू केलास. त्याचं कारणही आता तुझ्या बोलण्यातनं कळलं की पुढे मला खेडेगावात जेव्हा जायचंय तेव्हा मला कुठे वीज आणि माईक असणार आहे. हे एक झालं. दुसरा प्रश्न असा मला विचारायचंय की या नाटकामध्ये इतकी पात्र आहेत, आता ज्योतिबा आहेत, इतर सगळे मॉब सीन मधले लोक आहेत, अनेक स्त्री पुरुष आणि इतके वेगळे वेगळे आवाज आहेत, तर तू तरी एकपात्री का ठरवलंस हे नाटक करायचं? एकपात्री करायचं ठरवलं असं नाहीये. तुम्हाला फॉर्म कुठला सुचतो त्या नाटकाला, हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि मला असं वाटतं तो विषय आपला फॉर्म घेऊन येतो. बरोबर. जेव्हा मला सावित्री सांगेल हाच फॉर्म सुचला, फॉर्म असणार. प्रश्न आणि मी नाटक लिहिलंय, मग मला कोणाला तरी करायला द्यायचे असा इश्यू नव्हता. म्हणजे मला माहित होतं की हे नाटक मीच करणार आहे, त्याच्यात काहीच प्रश्न नव्हता. खूप जण मला विचारतात, तू विचार. मला एक जाणवलं असं की एकपात्री केल्यामुळं ते तू आणि सावित्री कुठेही जगाच्या पाठीवर जाऊन मांडू शकत होता. जर सगळा बाकीच्या ऍक्ट्रेसचा जर हे असता तर तो गोंधळ झाला असं दरवेळेला. असे हजारो शक्य नसतं झालं. मी साधी एक पिशवी घेऊन कुठेही फिरू शकते ना, फिरू शकते त्यामुळे शकते. आणि दुसरं तुला मला असं सांगायचंय की अनेक शेकडो प्रेक्षकांच्या वतीनं की हे सगळं जे आहे त्या एकपात्रीमध्ये आम्हाला असं जाणवतच नव्हतं की ही सगळी वेगळी वेगळी पात्रच बोलतायत, असा भास सगळा तू त्यावेळेला आम्हाला दिला होतास की ज्योतिबा बोलतायत, हे सगळे ह्याच्यातले लोक बोलतायत. आणि हे इतकं सहज घडलं की एकटी सुषमा हे सगळं होतीये करतेय हे लक्षातच येत. इतकं ते पॉवरफुल झालं. म्हणजे एकपात्री म्हणजे काय हे मला तरी त्यावेळेला प्रथम जाणवलं. त्यातला कसा आहे नीना, महत्वाचा मुद्दा असा आहे त्यातला की वेगवेगळे आवाज कसे काढले असं मला नाटकातले लोक विचारतात. मला सावित्री पोचवण्याची काय म्हणशील बेंबीच्या देठापासून माझ्या होतं की मला ते पोचवायचं करणार. इंटेन्सिटी सगळ्यांची येण्यापेक्षा हा फॉर्म सुचल्यानंतर विषयच नव्हता दुसरं कोणाला घेण्याचा. परंतु मी ते करत असताना पूर्णपणे त्या हे आवाज कसे वापरले असे लोकांना प्रश्न खूप विचारतात. नाटकातले लोक खूप विचारतात. म्हणजे मॉड्युलेशन कसं केलं, माझं अप टू ग्रॅज्युएशन मी जे काही शेतावर राहिलेली आहे आणि मग खालच्या लोकांनाच बोलवा, करणाऱ्या लोकांनाच बोलवा किंवा हाक मारा किंवा लहान वयामध्ये लोकांना घाबरवण्यासाठी वेगवेगळे आवाज काढा, हे जे असतात आवाज काढण्याचे सगळे विविध प्रकार आणि लोकांना ते कळू नये ह्याचे प्रयत्न बालवयातले ते उपयोगी आले. त्या सावित्रीवरचा
एकच प्रश्न तुला विचारते की सावित्रीचे 3000 प्रयोग तू केलेस, 8 भाषात या नाटकाची भाषांतर झाली, पण नाशिकला तुझे प्रयोग केलास, त्या प्रयोगाची आठवण मला ऐकायची आहे. की मराठी कवितेतला दीपस्तंभ ज्याला म्हणतात असे कविवर्य कुसुमाग्रज किंवा नाटककार शिरवाडकर, त्यांनी तुला कशी पावती दिली नाटकाची ते अमोल एखाद्या आयुष्यातले क्षण असतात. हो, हो. म्हणजे ज्याचं मूल्यच तुम्हाला करता येत नाही. हो. कुठलाही तुम्हाला बक्षीस मिळालं किंवा ऑनर मिळाला, त्या सगळ्याच्या पलीकडे असणारा क्षण असतो. तर तो खरं म्हणजे तो क्षण होता. मला शिरवाडकरांचं पत्र आलं होतं. त्यांनी पत्ता माझा कुणाकडनं तरी मिळवला होता. त्यांचं पत्र आलं होतं की मला तुझं नाटक पाहायचंय, मी ऐकतोय नाटकाबद्दल. तर मी त्यांना म्हणलं, तुम्ही मला विचारलंय, मला त्यांनी फोन नंबर दिला होता, मी येते आणि तुमच्या बंगल्यात करते, तुमच्यासाठी करते, कारण मी हे नाटक कुठेही करू शकते, मला स्टेज आणि ह्याची गरज नसते. तर तुम्ही विचारणं हाच माझा खूप मोठा ऑनर आहे, तर मी येते आणि करते. ते म्हणाले, नाही मला तसं नकोय, तू जेव्हा नाटकात प्रयोग करशील तेव्हा मला आठवणीने सांग, मी कधीच नाशिक सोडून जात नाही फारसा कुठे, त्यामुळे प्रयोगाला येईल. प्रयोग ठरला मी त्यांना फोन करून कळवलं, असं आहे. तेव्हा काही मोबाईल नव्हते, लँडलाईनवरती आपण कळवायचो, तसं मी त्यांना कळवलं. तर ते म्हणले प्रयोगाला येतो, पण मला म्हणले पुस्तक छापलंय का? तर नीलकंठ प्रकाशन जे प्रकाश रानडे यांनी पुस्तक छापलेलं होतं. तर मी त्यांना म्हणलं हो आहे, पुस्तक छापलेलं आहे. तर मग मला म्हणले घेऊन ये, म्हणलं हो घेऊन येते. ही स्क्रिप्ट त्यांना घेऊन नाटकाच्या प्रयोगाला गेले. प्रयोग संपल्यानंतर ते आत आले, प्रयोग संपण्यापूर्वी ते आत आले, म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी आत आले. आल्यानंतर त्यांच्या समोर गेल्यानंतर असं नुसतं कसं नमस्कार, त्यांना असं कसं करायचं, मी तुझ्या पाया पडले. आणि मग ते म्हणले मी काही, तेव्हा मी 2 अंकात करायची ते नाटक, आणि ते म्हणले मी मध्यंतरात येणार नाही तुला भेटायला, हे नाटक संपल्यावरच येईल. ठीक आहे. तर ते कुठल्याही कलाकाराला जाणवतं, मधल्या ह्याच्यात डिस्टर्ब करू नये आर्टिस्टला. तर नाटक संपलं. नाटक संपल्यानंतर ते आत आले. तर त्यांनी मला विचारलं स्क्रिप्ट आणलेस? मी म्हणलं हो आणलंय. म्हणून मी ते स्क्रिप्ट घेतलं आणि सही केली आहेस का मला म्हणले. म्हणलं हो सही केली. आणि मग ते सही करून मी त्यांना पुस्तक दिलं. पुन्हा असं देऊन कसं थांबायचं, म्हणून मी पुन्हा वाकायला लागले. म्हणले सुषमा प्लीज वाकू नकोस तू. तर मी एकदम थांबले. तर मी मला म्हणले मी तर तुझा प्रयोग पाहून आलोय आत, या क्षणाला मला तुझ्या पाया पडावं असं वाटतंय, मला तुझ्या सावित्री दिसतीये, तर माझ्या भावनांचा आदर कर आणि माझ्या पायाला पडूस तू. काय ग्रेट ग. क्षणाला आणि आजही माझ्या अंगावर काटा येतो आठवल्यानंतर. ते पाहिलेले काही मंडळी आजही आहेत, त्यांना ह्या क्षणाचे साक्षीदार असलेले, आणि तो प्रसंग खूपच सर्वार्थाने खूपच माझ्या अंगावर येणार होता. त्याच्या आधी प्रयोग झाल्यानंतर माझ्या पाया पडायला येणारे खूप जण असायचे, आणि मी सगळ्यांना मागे वा चल माझ्या नाही पाया पडायचं, सुषमा सावित्रीने असं खूप आरडेओरडे करायची. तर त्या प्रयोगानंतर मी तसं करणं थांबवलं. मी म्हणलं आपण त्यांचा आदर करतो, तो कुठल्याही माणसाला ज्या ह्यानी येतात ते, त्यामुळे मी त्यांना नमस्कार करू नाही देत लोकांना, पण तरी सुद्धा शिरवाडकरांनी असं म्हणल्यानंतर समजू शकतेस त्यांच्या. म्हणजे त्यांचं शिरवाडकर म्हणाले मी असं केलं इथे तर इथे लोक चक्रावूनच जातील, असं तेव्हा मला म्हणले की तुझ्या पाया पडतोय हे, म्हणून मी ते करू शकत नाहीये. पण एकूण सावित्रीजी तुझ्यात उतरली होती, त्याला मिळालेला हा सगळा त्यामुळे प्रतिसाद फार मोठा, फार मोठा, म्हणजे आयुष्यात जपून ठेवण्यासारखे तू म्हणतेस तसं काही क्षण असतात, तसा हा क्षणही तू खरोखर जपून ठेवलेला असणारच. आता पुढच्या नाटकाकडे. खरं म्हणजे तुझ्या प्रत्येक नाटकाच्या मागेच एक ठाम विचार आणि विषयाचा सांगोपांग अभ्यास असतो. पण सगळ्या नाटकांबद्दल नाही, पण आता आणखीन 2 नाटकं म्हणजे यानंतर मी येणार आहे ती तिच्या आईची गोष्ट उर्फ माझ्या आठवणींचा फळ. या नाटकाबद्दल मी काहीच, तू मला सगळं सांग. तुझी म्हणजे तू ती नायिका कशी निवडलीस, ती मांडण्यासाठी काय काय केलंस, हे सगळं ऐकणारे लोकांना सुद्धा खरोखर आश्चर्य आणि कौतुक वाटेल असं ते सगळं आहे.
तर तिच्या आईची गोष्ट. तिच्या आईची गोष्ट हा तमासगीर बायकांचा प्रयोग आहे. महाराष्ट्रातल्या ज्या तमाशा कलावंत आहेत पण त्याच्यातही संगीत बारी करणाऱ्या बायकांच्या ह्याच्यावरचा प्रयोग आहे हा. तमाशातल्या बायकांवर काहीतरी करावं हे खरं म्हणजे मला आधीच वाटत होतं. सावित्री मी तसा थोडाफार प्रयत्नही केला होता. ते अत्यंत गलिच्छ स्क्रिप्ट लिहिलंय मी असं मला लक्षात आल्यानंतर मी ते फाडून होतं. त्यानंतर मधल्या काळात सावित्री झालं आणि सावित्री झाल्यानंतर एका प्रयोगाला म्हणजे मध्यंतरानंतर अशी चालत असं उंच स्टेज एका खेडेगावात केलेलं होतं आणि ते स्टेजवर मी शाळेच्या ह्याच्यावर ते स्टेज होतं. शाळेच्या वर्गातनं मी चालत येताना मला आठवतं की माझ्या असं डोक्यात आलं की तमाशाचं नाटक करायचं असेल तर त्या पद्धतीने केलं पाहिजे की त्या बायकांची जी भूमिका आहे आमचं आयुष्य असेल करायचंय. मी तुमच्या बापाचं काय लिहिलं अशा पद्धतीची त्यांची भूमिका असेल असं माझ्या मनात आलं आणि पुन्हा मी त्या विषयाकडे हा थॉट डोक्यात आल्यानंतर वळले. मग एकूण तमाशा ढोलकी फड आणि संगीत बारी असे असतात. तर संगीत बारीच्या बायकांवरती आपण फोकस करायचा हा मी निर्णय घेतला. संगीत बारीच्या बायका ज्या असतात तर त्यांच्याकडे कम्युनिटी रूल्स असतात. जात पंचायत असते आणि जात पंचायतीमध्ये अशी पद्धत आहे की ह्या बायका पोरी तमाशा करायला लागल्यानंतर त्यांना लग्न करायला परवानगी नसते. अच्छा. म्हणजे त्याच्यात आहेत आता खूप डिटेलमध्ये मी जात नाही. माळी कोलाटी वेगळे भातू कोलाटी वेगळे आणि मध्ये पहिल्यांदा तुझं ते नाटकही आलं आणि नंतर प्रयोगही पाहिला. नाही तर म्हणून मग मी त्यांच्याबरोबर राहायला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला सुरुवात केली आणि मग आर्यभूषणला जाऊन तिथल्या थिएटर मालकाशी बोलले आणि मग तिथे रेग्युलर मी संध्याकाळी जाऊन तिकीट काढून थिएटरमध्ये बसायची. तिकीट नाही मला त्यांनी काढू दिलं. तेही गेले अमन शेठ आता. तर त्याच्यामुळे तिथे जाऊन बसायची आणि बसून तिथे लावण्या बघायची. सकाळी जाऊन त्या बायकांना भेटायची असा एक कार्यक्रम असायचा आणि मग सकाळी त्या बायकांशी बोलायची. रात्री लावणी केलेली बाई सकाळी ओळखू यायची नाही. एकदम वेगळी एक सात्विक स्त्री दिसते तुम्हाला सकाळी. आणि अशा पद्धतीने हळूहळू त्या स्त्रियांच्या बरोबरचा माझा संपर्क मी वाढवला. आता खूपच वेगळ्या पद्धतीचे एक्सपोजर आहे. त्या बायका आपल्याला भेटतात, तसे प्रश्न येत नाहीत. अनेक जण लावण्या करतात. पण तो जो काळ होता तो त्यांनी मला सांगितलेला मुद्दा असा आहे की आम्ही सुरुवातीला तू यायचीस जेव्हा तेव्हा आम्ही एकमेकींना सांगायचो की फुटो दिला असं म्हणे एकमेकींना सांगायचं. एक तर त्यांना त्या काळात पत्रकारांची खूपच भीती वाटायची आणि कुठलंच लपवलं नव्हती गोष्ट. मला नाटक करायचं असं स्पष्ट सांगितलं होतं. मग हा जो कालावधी तो खूप गेला आणि मग हळूहळू त्या माझ्याशी हा कालावधी जवळजवळ सगळा 3-3.5 वर्षाचा आहे. मग मी बैठकीला जायला लागले. मग मी अनेक बायकांना घेऊन एक घेऊन जायचं बैठकीला असेही कार्यक्रम केले तिथे. म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघा बैठक तुम्ही तिथली. बाहेरही मित्रमंडळींच्या साह्याने बैठकी अरेंज केल्या आणि म्हणजे अभ्यासाचा भाग म्हणून त्या बायकांनी मला एका टप्प्यावर सांगितलं की बैठक बघा, खरी बैठक बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही काय असतं ते. छोटे बारकावे नियम जे असतात आणि त्यांच्या आयुष्यातल्या कॉमन गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन मी त्याची गोष्ट हे पाहिली. मी पाहिली तिथे त्यांची मुलं त्यांना भेटायला येतात, ती शिकलेली असतात, ती हॉस्टेलमध्ये राहणारी असतात. मुलांची आणि आयांची रिलेशनशिप पाहिली. एका बाजूनी प्रेम असतं, एका बाजूनी मुलांबद्दल आईबद्दल कधीतरी राग असतो, आईवर डिपेंडंट असतो, त्याच्यासाठी एक असं त्यांच्या ज्या गोष्टी सगळ्या पाहिल्या. म्हणून ही गोष्ट जी आहे ती एका पत्रकार मुलगी, त्या बाईची मुलगी पत्रकार आहे आणि आईला काहीतरी लोककलावंत म्हणून बक्षीस मिळालेलं, गव्हर्नमेंट देतं असे काही बक्षीस आणि मग ती तिचीच मुलाखत घ्यायला आपल्या आईची आलेली की जिला ती कॉलेजमध्ये असताना कधी फार आवडलेलं नाही आईची असं काही बोलावं किंवा तिला विचारावं. आणि ती आईला म्हणते की ती विचारते तर आई म्हणते मी तुझ्याशी काही बोलणार नाही, अजिबातच बोलणार नाही. का बोलू, तुला आवडत नव्हतं? म्हणते घाबरतीयस तू, शेवटी तीही टगी असते मुलगी, कमी नसते ती म्हणते घाबरत कोणाच्या बापाला नाही मी, माझं आयुष्य होतं, मी स्वतः जगली, म्हणजे कोणाची काठी घेऊन नाही, माझ्या पद्धतीने जगली आहे.
मीच दाखवून माझी चाल आणि माझा ताल असं म्हणून मी लोकांना भेटायला आलेली आहे आणि म्हणते म्हणून तिच्या आईची गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड. मग ती स्वतःच्या एक आठवणी सांगायला लागते वेगवेगळ्या पद्धतीने. मग त्यात सगळ्याच येतात ना, ती तिच्या आईच्या आठवणी, तिच्या आयुष्यातल्या पुरुषांच्या आठवणी, तिच्या क्लायंटच्या आठवणी, तिच्या मुलांच्या आठवणी, वेगवेगळ्या वयांच्या टप्प्यातल्या अशा रॅन्डम सगळ्या आठवणी ती सांगत जाते. वाचल्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं की सुषमानी खरं म्हणजे या बायकांच्या आयुष्याशी आपला कधीच एरवी काही संबंध आला नाही, पण इतकं हिने कसं काय मांडलंय. तर तू त्यांच्यात जाऊन त्यांच्या चौफुल्यालाही तू गेली होतीस का? चौफुल्याला गेले होते, बरेच फिरले मी तिथे. मोडणीमला गेले होते, पंढरपूरला गेले होते, कोल्हापूर थिएटरला गेले होते, मोडणीमच्या थिएटरवर जाऊन राहिले होते. सो त्यांच्याबरोबर बसणं, उठणं, जेवणं ह्या सगळ्या गोष्टी तू अभ्यास म्हणून अगदी पूर्ण वेळ असायची. म्हणजे मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर पहिल्यांदा इथल्या आर्यभूषण थिएटरमध्ये गेले, सगळ्या माझ्या सख्यांना गोळा केलं, बैठकीच्या खोलीत बसले, थिएटर मालकाला सांगितलेलं होतं आणि मी स्क्रिप्ट वाचून दाखवलं. अच्छा. तिथे त्यांना आणि मी त्यांना यात काही चुकलंय का सांग, म्हणजे तुम्हाला जर वाटेल की काहीतरी चुकलंय तर ते मला बोला तुम्ही. की सगळं ऐकल्यानंतर त्यांची कॉमेंट अशी होती तिथे, अयो आमचं लईच कळलंय बाया तुम्हाला. लईच कळलंय बाया तुम्हाला. तर त्याच्यामुळे तो एक वेगळा हे होता. आणि आता मला काय वाटतं माहितीये का, एकपात्री प्रयोगामध्ये ते पात्र जे असतं ना स्ट्रॉंग, ते स्वतः जेव्हा बोलतं ना, तर एखाद्या स्ट्रॉंग पात्राबद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर तुमच्या डोक्यात तसा विषय येतो. अच्छा. एकपात्रीच लिहावं असं विषय येतो. म्हणजे आता तुला थोडं एक्सप्लेन करायचं येतं असं. एक्सप्लेन करायचं असेल तर तुला सांगते, सावित्रीला जोडून मी आयदानबद्दल बोलते थोडीशी. हो बोल ना जरूर. आयदान जेव्हा करायला घेतलं, उर्मिला पवारचं आत्मचरित्र अप्रतिम लिहिलंय उर्मिलाने मुख्य म्हणजे, आणि विथ ह्युमर लिहिलेलं आहे. स्वतःकडं ह्युमरनी पाहायची ताकद आहे तिच्यामध्ये, म्हणजे थोर आहे ती. आणि बाकीच्या आधीच्या स्टोरीज इतर जाऊ देत, पण तिने ते मला करायला परवानगी दिली. ते खूप मोठं पुस्तक होतं, ते एडिट करणं महत्वाचं होतं. ते एडिट करण्यापूर्वी 2 मुलींना घेऊन मी ते सुरू केलं होतं. म्हणजे बाया दारोगड मधल्या माझ्या 2 मुली त्याच्यामध्ये होत्या आणि आम्ही त्याची एडिटिंगचा वाचायला सुरुवात केली. मलाही माहित होतं त्याचा फॉर्म कसा असेल, म्हणजे एकपात्री आणि हे तुला लक्षात यावं म्हणून सांगते मी. उर्मिलाने स्वतः एका ठिकाणी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की माझी आई आयदानं बनवायची, म्हणजे बांबूपासून बनवलेल्या टोपल्या ह्या वीण आहे, तर हे ती विणायची आणि हे स्ट्रेस बस्टर पण होतं, तिला 2 पैसे मिळायचे. तिने स्वतःबद्दल लिहिलंय की मी शब्द विणायला लागले आणि लेखन करायला लागले आणि ही वीण मला पुन्हा स्ट्रेस बस्टर होती आणि असे काही फार पैसे मिळाले असतीलच नाही, तिची नोकरी होती, पण 2 पैसेही मिळाले असतील त्याच्यामधून. तर ते पुन्हा 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 वाचून माझ्या मनात आलं की नाटकात वीण असायला पाहिजे. मग 2 मुलींचा पीळ होतो, 3 मुली असतील तरच ती वीण होते, म्हणून मग मी तिसरी आर्टिस्ट घेतलीस. अच्छा. आणि मग तिघींच्या मध्ये ते बसवलं आणि म्हणून त्या कॅरेक्टर अतिशय छानच झालं. ज्यांनी चरित्र वाचलं होतं मी त्यांना ते इतकं अपील झालं की यापेक्षा वेगळा फॉर्म काही असू शकत नाही असं वाटलं. त्याच्या पुढे जाऊन आता अजून एक तुला सांगते, आयदान केल्यामुळे मी खूप प्रयोग केले. आता एक तुमची वेळ येते ना की म्हणजे मी सारखी म्हणायची की शेवटी एक एज येईल की मला आता करवत नाहीये प्रयोग. इमोशनली लोक बोलतात तू 90 झाली तरी करशील, त्याला काही अर्थ नाहीये ना. तुमचं स्पिरिट टिकलं पाहिजे प्रयोग करतानाच, तरच तो करावा. आता मी 2 मुलींना घेऊन प्रयोग बसवलाय सावित्रीचा पुन्हा. 2 मुलींना घेऊन. त्याचं माझं म्हणणं असे, अनेक मुलींना मी कायम परवानगी दिली होती, काही मुली करतही होत्या, काही नाही तसं नाही, पण मी 2 मुलींना घेऊन बसवलं. आता ते दूरदर्शनवर आहे 4-5 सप्टेंबर मध्ये. आणि 2 मुली असतात, पण 2 मुलींना घेऊन बसवलेलं आहे ते पूर्णपणे.
आणि त्या दोघी क्षणात कोणतरी सावित्री होतं, क्षणात कोणतरी ज्योतिबा होतं, क्षणात कोणतरी काहीतरी होतं. अशा पद्धतीने मी तो प्रयोग तुझ्या दिग्दर्शनाचा कस आहे त्याच्यात परत आयदानचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते. आयदान केल्यानंतर असं वाटलं की हे आपण करू शकू म्हणून. आता बया दार उघड म्हणजे सर्वात आवडतं नाटक ती मी जे दोनदा बघितलं आणि परत सुषमा तिसऱ्यांदा प्रयोग कधी होईल ग असं तुला विचारावं असं वाटलं ते बया दार उघड. बया दार उघड मध्ये खरं म्हणशील तर कुठेतरी वाचनामध्ये आधी आलं की बायकांचे, आपल्या स्त्रियांचे जे अभंग आहेत ते खूप अफाट आहेत, त्या अभंगांवरती खूप छापून आलं वगैरे वगैरे. त्यातले काही वाचल्यानंतर मला असं वाटलं ओरिजिनल अभंग वाचायला पाहिजे. कुठे मिळतील? संत सकल गाथा, ह्याच्यात तुम्हाला ते वाचायला मिळतील असं कळलं. हे दगडूशेठ गणपती आहे ना, त्याच्या समोर एक दुकान आहे, तिथे ते ग्रंथ मिळतात, धार्मिक पुस्तकांचं. काय माहिती, एक त्याच्या समोरचं दुकान आहे पुस्तकांचं, ते मिळतात ते. मग तिथे ते मला सकल संत गाथा मिळालं आणि मग ते मी बायकांची चरित्र वाचणं, बायकांची हे वाचणं ह्याला सुरुवात केली. तेव्हा ही अनुषंगाने अनेक बाकीची पुस्तकं, म्हणजे थोर राची ढेरे यांचं पुस्तक असं, काही अरुणाची पुस्तकं असू दे, ताराताई भवाळकरांची पुस्तकं, म्हणजे ही कोण सगळी जी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत त्याचा संशोधन करणारे, त्यांची अनेक पुस्तकं, इतरही काही मंडळींची पुस्तकं अजून वाचणे, म्हणजे एकूण त्याच्या संदर्भातली तुम्हाला एक त्याचा फील येणे आणि त्याच्या गोष्टी. रामचंद्र देखण्यांच्या बरोबर वारीला जाणे, त्यांच्याशी पुन्हा या विषयावर सातत्याने बोलणे, आणि म्हणून नाटकाच्या स्टेजवरही निघालेली वारी आहे आणि ती पंढरपूरकडेच निघाली. ती संकल्पना ऐकणार, ती संकल्पना डोक्यात आली म्हणून त्या नाटकात 7 जण आहेत. तर त्यातल्या ज्या 4 मुली आहेत प्रमुख काम करणाऱ्या, त्या 4 मुली अशा हेतूने निघालेल्या आहेत की जसं ते थांबतात कुठेतरी, थांबून त्यांचं कार्यक्रम करतात संध्याकाळचे वगैरे वगैरे, तशा पद्धतीने एक 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 स्त्री आपण उलगडत नेऊया असा हे केला. आणि त्यामुळे ही दिंडी निघाली, त्याच्यात पुस्तकं ठेवली, ते फार लक्षात येत नाही लोकांच्या, आणि पुस्तकांची दिंडी घेऊन निघाल्या आणि त्या थांबत मध्ये मध्ये कुठेतरी ह्या पद्धतीने वेगवेगळ्या बायका उलगडत जातात. त्याला थोडासा काहीतरी भाग दिलेला आहे अशा ह्याचा. शेवटी जना घेतली. त्याच्यामध्ये काही नागी, डॉक्टर राची ढेरे यांच्या पुस्तकात, अण्णांच्या पुस्तकात तुम्हाला नागी पाहायला मिळते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी, तशी गोदा नावाची एक स्त्री आहे, ती ताराताईंच्या पुस्तकात मिळाली. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या होत्या आणि होती. मग अभंग आहेत तर त्याला संगीतमयच करायला पाहिजे आणि ते सुद्धा लाईव्ह म्युझिक पाहिजे. करण्याचं सारं श्रेय अरुण काकडे, ते काकडे काका गेले आता, आणि काकडे काका आणि आविष्कारचं आहे. तर त्याच्यामुळे काका मला विचारायला आले होते नाटक करशील का, आणि काकांच्या ह्याच्यामुळे मी ते नाटक झालं त्याचं हे ठरवलं होतं. आधी चेतन दातार करणार होता, चेतन गेला, मग पुन्हा मलाच करायचं असं मी ठरलं. आणि मग त्यातलं महत्वाची गोष्ट ते म्हणजे संगीत. देवदत्त साबळे यांनी त्याचं संगीत दिलेलं आहे आणि फार फार उत्कृष्ट, गातातही छान, ते अभंग चाली पण उत्तमच होत्या. आमची पोरगी फारच मस्त आहे गाणारी. अगदी थोड्या देवदत्त, म्हणजे देवदत्तला ती बरोबर आपण म्हणून व्हेन कळते त्याला त्याची, आणि त्याच्यात माझं ट्युनिंग आहे. म्हणजे त्यातला एक थोडासा भाग असा आहे की सावित्रीची मी फिल्म केलेली आहे आणि फिल्म जी केलेली आहे त्याचं म्युझिक देवदत्तनी केलं होतं. सो त्याचा माझा एक त्यातला डायलॉग आहे त्यातला, किंवा त्याला कळतं मला काय हवंय. त्याला मी हे अभंग जेव्हा दिले तेव्हा तो मला म्हणाला, अगं तुला आत्मा करून हवाय नाटकाचा. म्हणलं बरोबर आहे, नाटकाचा आत्मा करून हवाय ग. आणि मग त्यांनी ते संगीत करायला सुरुवात केली त्याची. आणि मला वाटतं की दोन चाली अशा होत्या की ज्या मी त्याला बदलायला लावल्या, किंवा एकाच ठिकाणी त्याचा माझा वाद झाला असेल. म्हणजे डोईचा पदर आला खांद्यावरी ही जनाची जी आहे, तर ते जनाचा अभंग करत असताना त्याच्यानंतरचं जे म्युझिक आहे पूर्ण पुढचं, ते मला म्युझिक त्याच्या वर चढत जाणार होतं हवं. आणि त्याचं म्हणणं होतं, का कसं जाईल, आता ऑलरेडी इथं आहे,
ते गेले, त्याच्यापेक्षा वर कसं जाईल, त्याच्यावर तू कुठे मला जायला सांगतेस. त्याला मी म्हणलं तुला करावं लागेल, हा तुला डोकं खायचंय ते मला नाही माहिती. पण त्याचा जो पुढचा फ्लो आहे, त्या बायका बोलतायत आणि मग हळूहळू हळूहळू ते सगळ्या जणी जोरजोरात नाचायला लागतात, मुक्तपणे सगळ्या जणी आनंद घेत राहतात. तर केलं त्याने शेवटी. आणि आधीच्या एका पहिल्या अभंगाची, निर्मळाच्या अभंगाची मला आठवतंय की त्यांनी चाल केली, ती मला आवडली नव्हती. मी त्याला म्हणलं मला नाही आवडली, चाल बदलून दे. ती त्यांनी लगेचच बदलून दिली. हा, वेळ संपली त्याच्यामुळे. नाही ठीक आहे, बोल तू. हा, सो अशा पद्धतीने ते बया पूर्णपणे उभं राहिलं. आर्टिस्ट मंडळींना घेऊन गेले होते वारीला. तेव्हा नेमकी वारी होती आणि वारीच्या ह्याच्यासाठी म्हणून या मुली काम करणाऱ्या सगळ्या वारीला आल्या होत्या तुझ्या. आणि तेव्हा त्यांना टाळ वाजवायला शिकवलं होतं. त्यामुळे गळ्यात टाळ, जीन्स घातलेल्या पोरी, अशा सगळ्या आम्ही वारीत पोरी उतरल्या. मग त्याच्यामुळे काय मी त्यांना सारखं सांगायची की आतून आनंद करता आला पाहिजे, पण म्हणजे काय असं त्यांना तो देता. हा, म्हणजे नाटकात, नाटकात कसं होतं, कॅरेक्टर समजून घ्यायला सोपं असतं ना. तर इथे हा मुक्तपणे तुम्हाला आनंद करता आला पाहिजे. आनंद यात्रा आहे ही, आनंद यात्रा. आणि तो यात्रा म्हणजे काय. हा, तर हे त्यांना डायरेक्ट वारी दाखवणं. खरं मला आठवते, मला विश्वासही सुचवलं आणि त्याचीच गाडी घेऊन आम्ही गेलो आणि सगळ्यांना घेऊन आम्ही ही वारी पाहिली. आणि तो प्रेक्षकांनाही आनंद अनुभवच झाला त्या नाटकाचा. मला तुला एवढीच विनंती केली, पुन्हा याचे प्रयोग झाले पाहिजे. त्या मुलींना तू बोलव आणि पुन्हा त्याचे प्रयोग भरतनाट्याला केलेस तरी चालेल, पण ते आम्हाला परत पाहायचे. नक्की. तर आता मी येते, तुझी जी 12 जिल्ह्यातल्या गावांमधला जो तुझा प्रकल्प होता मोठा स्त्री शिक्षणाचा, त्यावेळेचे अनुभव तू आम्हाला सांग थोडक्यात, की या बायकांना तू कसं शिकवलंस आणि व्यवहार ज्ञान आणि हे सगळं. अच्छा. हा, म्हणजे त्यांना तो हिशोब. त्यातलं खरं म्हणशील तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या बायकांना, मी ते सुरू केलं बचत गट प्रकरणात ना, परंतु ते बचत गटाचं मला फार त्याला लिमिटेशन्स वाटली त्या बचत गट प्रकरणाला काम करताना. ह्याचं कारण आहे की इन्फॉर्मल असतात हे ग्रुप. ह्याचा खूप मोठा बडेजाव केला जायचा. तर माझं म्हणणं असायचं की अहो काय इन्फॉर्मल, बायकांना फॉर्मल करा ना जरा. बायकांना इन्फॉर्मल कशाला ठेवताय, त्यांना फॉर्मल शिकवण्यासाठी. म्हणून मी निर्णय घेतला कोऑपरेटिव्ह कराव्यात आपण, आणि त्या कोऑपरेटिव्ह मधनं वेगळ्या पद्धतीने बायकांना समजू शकतं. त्यातला एक महत्वाचा भाग. आणि अध्यक्ष होते आमच्या ह्याचे माननीय शरद पवार, आणि शरद पवारांनी ते तातडीने मान्य केलं आणि नॅचरली त्यांनी खूप मदतही केली. तर ही जी संपूर्ण प्रोसेस चालू होती, तर त्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये पाहिलेल्या गोष्ट मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने इथे वापरली. ती म्हणजे तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायला लागेल, तरच तुम्हाला कर्ज मिळेल. मग ते जे प्रशिक्षण आहे, ते प्रशिक्षण मात्र पूर्ण डिझाईन मी केलं होतं, म्हणजे अक्षरशः पूर्णपणे मी केलं होतं. आणि मग ते करत असताना माझं नाटक आणि मला जे दाखवायचं ह्याचा बरोबर मेळ घातलेला होता. छोट्या गोष्टी त्यातनं. म्हणजे त्याला एवढा वेळ नाहीये मला की कसं ते प्रशिक्षण केलं होतं सांगण्याचं नाहीये. पण तो अनुभव सांग की पहिल्या दिवशी बोलताना थरथर कापणारी मुलगी आणि सगळ्याच जणी अशा असतात ना. म्हणजे आम्ही गावोगावी, मी तेव्हा ठरवलं की एक सांस्कृतिक स्पर्धा घ्यायची, आणि म्हणून आम्ही गावोगावी स्पर्धा घेतल्या. आणि स्पर्धा घेतल्यामध्ये त्याच्यामध्ये इलोक्युशन कॉम्पिटिशन, एकटीने गाणं, ग्रुपनी गाणं आणि नाटक असे भाग होते. तर त्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्या पोरींनी. तर त्या भाषण करायला त्यांनी चिठ्ठी काढायची आणि साधे त्यांच्या जगण्यातले विषय काढले होते मी. म्हणजे नवऱ्याचं पहिलं भांडण वगैरे स्टाईलचे जास्त असे. स्वतःचं नाव सांगायचं आणि आलेल्या विषयावर एक वाक्य किमान बोलायचं. जास्ती बोललात तरी चालेल, प्रश्न नाही, पण किमान एक वाक्य बोलायचं. अक्षरशः लटलट कापायच्या. त्यांना अशी धरून उभी राहायची आणि त्या ते करायच्या, बोलायच्या. पण मग त्यातनं बक्षीस, मग फायनल. त्यामुळे फायनलला खूपच दंगा होता. आणि मग फायनलला त्यांची डिमांड म्हणून तेव्हाची दामिनी मालिका चालली होती, प्रतीक्षा लोणकर, ना प्रतीक्षाला मी बोलवलं. प्रतीक्षाला मी म्हणलं मी तुला विचारत नाही तू येतेस का, तुला यायचंय बाई, कारण ते गरजेचं आहे मला आता इथे. प्रतीक्षाही आली आणि प्रतीक्षा त्या सगळ्या स्पर्धांची परीक्षक होती. मग आम्ही ते संपूर्ण सगळं नियोजन करताना
कॉम्पेअरिंग मुलींनीच करायचं खेडेगावातल्या, इंटरव्ह्यू तिचा मुलींनीच घ्यायचा असा निर्णय घेतला. तर त्यात पोरींनी मला विचारलं ते कसं करायचं, तर मी म्हणलं काही नाही, चुकलं तर सांगायचं, आम्ही चुकलो तर म्हणलं सांगायचं चुकलं आणि पहिलं बोलायचं. म्हणलं एवढंच करतो की. त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या मुलींनी ते कॉम्पेअरिंग केलं. आमच्या पद्धत होती एक तिथं संपूर्ण मीटिंग्सची आणि ह्याची. तर त्या ह्याच्यातनं त्यांच्या इंटरनल मीटिंग्स झाल्या होत्या. त्यातल्या काही मुली निवडल्या गेल्या होत्या आणि त्यांनी ते प्रश्न विचारले संपूर्ण प्रतीक्षाला. त्यामुळे त्यांचे प्रश्न होते की नवऱ्याचं तुमचं नातं, त्यात तिला लक्षात आलं. ती म्हणाली की हो, मग त्यांनी सकाळी चहा केला, मग मी असं म्हणते त्यांनी चहा, अयो चहा करतोय तो, असं करून त्यांना त्याची मज्जा होती. सो असं आहे की ती खऱ्या अर्थाने तुम्हाला इम्पॉवरिंग व्हावं. किंवा माझ्या ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवशीच्या प्रशिक्षणामध्ये या पद्धतीच्या सेल्फ अवेअरनेस प्रशिक्षण असायचं. ते तर खूप सारे खेळ होते. खेळ खेळले की सुरुवात करताना कुरकुर कुरकुर करत यायच्या. घरी पाठवायचे कारण तिला कर्ज मिळणार आहे प्रशिक्षण घेतलं तर नाही, कर्ज म्हणून ती यायची. पण तिला नंतर खूप मज्जा यायची. मग तिला नसतं म्हणायची की नाही जायचंय मला लवकर, म्हणजे थांबते मी. आणि एक वेगळी पॉवर मिळायची ना. आणि त्या प्रशिक्षणांच्या आणि या सगळ्या गोष्टींच्या सह्यांची अधिकारी मुलीच होत्या त्यात काम करणाऱ्या. आणि त्यांनाच प्रशिक्षण देऊन त्या उभ्या राहिल्या होत्या. पुढची प्रशिक्षण त्या पोरींनी घेतली होती. म्हणजे एका टप्प्यावर मी फक्त ती प्रशिक्षण वेगवेगळ्या टप्प्यावरची डिझाईन करत होते. पण कॉन्फिडंट झाल्या ना त्या बायका. उत्तम कॉम्प्युटर चालवतात किंवा मीटिंग्स घेतात. त्याच काळात सुषमा कमिटीची मीटिंग नावाचा प्रकार मी त्याच्यात डेव्हलप केला होता. सांगितलं की तिथे निर्णय नाही. हा, आणि म्हणून मग त्याची एक वेगळी गंमत असायची त्यांची की त्या विचारायच्या नाहीत मला, त्यांना सुद्धा नाही तरच प्रश्न यायचा. आता मी वर्ल्ड बँकेच्या पाणी स्वराज बद्दल तू एका सांगितलं, हे नेमकं काय होते पाणी स्वराज, त्याबद्दल तू सांग. आणि जलस्वराज्य म्हणून स्कीम होती वर्ल्ड बँकेची. बर. आणि त्याच्यामध्ये पुन्हा बायकांच्याच कामाचा संबंध होता, बायकांच्याच कामासाठी तिथे. बरं, परदेशात तुझी मुलाखत घेतली आणि ती मुलाखत एका चित्रपटात समाविष्ट केली. तो एक महत्वाचा प्रसंग मला पाहिजे, अनुभव पाहिजे. तुझी मुलाखत घेतली ती कुठला म्हणतेस तुला? मला आवाज गेला. हा, तर ती मुलाखत मी तुझ्या लेखामध्ये म्हटलं होतं की, पण ठीक आहे, परदेशात तुझ्या तसं स्वागत झालं. आणि भारतीय रंगभूमी या विषयावरही काही तू बोलली होतीस का? पर्टिक्युलरली खरं म्हणशील तर परदेशी मी जे सावित्रीचे प्रयोग केले ते वेगवेगळ्या फेस्टिवल्सना केलेले आहेत. त्यामुळे तो वेगळाच पूर्णपणे भाग होता. आणि त्याच्यामध्ये त्या फेस्टिवल्सना करताना मी इंग्लिशमध्ये सांगायची. जसं इथे खेडेगावामध्ये मी खूपदा तयार होऊन सावित्रीचा प्रयोग करायची, त्यांच्यासमोरच तयार होत त्यांच्याशी गप्पा मारायची. ती खरं फार मोठी प्रोसेस आहे. पुन्हा ते का बदललं का नाही बदललं असं असे टप्पे आहेत त्याच्यात. ते इथे लोकांना समजावून सांगायची, कारण माणसं प्रिपेअर्ड नसायची ना प्रयोग पाहायला, तर त्यांना ते प्रिपेअर्ड करणं हा त्यातला भाग असायचा. इथे गोष्ट सांगायला लागले मी इंग्लिशमध्ये तयार होता आणि प्रयोग करणे. हे लोक मराठी लोकांसाठी होते, हे मराठी लोकांसाठी नव्हते. म्हणजे मी मराठी लोकांसाठी नंतर डॉक्टर वाणींनी थोडे केले मी तिथे, तर त्याच्यामुळे तो भाग अजिबात नव्हता. आणि तू म्हणतेस तो मुद्दा असा मला आठवते तसं त्यातला भाग असेल की स्पॅरो नावाची संस्था आहे. स्पॅरो नावाच्या संस्थेने त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं या सगळ्या सावित्रीच्या प्रयोगाच्या प्रोसेसचं आणि पूर्णपणे सगळ्या गोष्टींचं. त्याला त्यांनी एक सुषमा नावाची फिल्म केली. अच्छा, सुषमा या नावाने फिल्म केली आणि इंटरव्ह्यू घेतला त्यांनी माझा त्याच्यात. आणि प्रयोग सगळ्यात मला महत्वाचं म्हणजे संग्राम सांगलीच्या संस्थेतल्या बायकांसाठी तू नाटक केलंस, दिग्दर्शन केलंस, तर ते सगळं थोडक्यात सांग की या बायका एड्सग्रस्त होत्या, देहविक्रय करणाऱ्या बायका होत्या, त्यांच्या सहवासात राहून तू त्यांच्यासाठी इंटरनेट त्रास देते मला वाटतं आता थोडंसं.
संग्राम आणि व्हॅम्प नावाची संस्था आहे. व्हॅम्प म्हणजे VAMP, ते लॉंग वेश्या फॉर्म काय अन्याय आहे ते मुक्ती बरं. परिषद अशी संस्था आहे. हं. वेश्या अन्याय मुक्ती परिषद ही संस्था जी आहे ही सगळ्या सेक्स वर्कर्सची आहे. आणि संग्राम त्यांच्यासाठी काम संग्रामने करायला सुरुवात केली होती. तिथे मीना शेषू त्या संस्थेची प्रमुख होती आणि त्यांना नाटक करायचं होतं. पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ह्या संस्थांना मिळून हा कार्यक्रम करायचा होता. आणि त्यांना नाटक करायचं तर त्यांना असं वाटलं, सिनेमा दाखवले होते त्यांना आणि ह्या सिनेमासारखं तर त्यामध्ये आम्ही खऱ्या दाखवलेल्या नाहीयेत, तर तुम्ही कशा आहात, वेगळ्या आहोत, तर ते लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर काय, तर नाटक करूया. आणि त्यांचे खूप सारे वर्कशॉप्स झाले होते, पण तरी सुद्धा त्यांना नाटक करायला तेवढं इतकं स्वास्थ्य असायचं त्यांना, नाटक करूया, प्रॅक्टिस करायचं वगैरे. अत्यंत ट्रेंड आहेत, अत्यंत ट्रेंड आहेत. त्या मानवमुक्ती आंदोलनाच्या भाग आहेत असं त्या अत्यंत ठाम सांगतात. अत्यंत त्या पोरी एकदम मस्त आहेत. मग ते नाटक करायला त्यांच्या लक्षात आलं मीनाच्या की कोणीतरी एक आपण स्त्री बोलवली पाहिजे. सगळ्या पुरुषांनाच बोलवलं आतापर्यंत, म्हणून तिथे मला बोलवलं. आणि एक वेगळा एक्सपिरियन्स आहे तो, अत्यंत एनरिचिंग, की तुम्ही सेक्स वर्कर्स बरोबर नाटक करता. पण तुला त्यांच्यात बसूट करताना काही थोडं अवघडल्यासारखं झालं की या एड्सच्या रुग्ण आहेत? अजिबात नाही, अजिबात नाही. मोकळेपणाने त्यांच्यात तू आवडलीस. तर त्यांना मी मिठ्या मारू नये, मला होणार नाही, मला माहित होतं, माहितीच होतं. बरोबर. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. तर त्याच्यामुळे तो काही इश्यू नव्हता. आणि मला काहींनी प्रश्न विचारलं, पोलीस बिलीस असायचे का, तर कशासाठी पोलीस, म्हणजे काय काम आहे पोलिसांचं? तर तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत, अत्यंत छान बायका आहेत आणि मला खूप मजा यायची, फार इंटरेस्टिंग बोलायच्या त्या पुरुषांवरती आणि खूप स्टोऱ्या सांगायच्या. त्याच्यामुळे आयुष्याला इतकं छान झेलणाऱ्या बायका असं तुझ्या याच्यात वाचलं होतं मी, की रुळावर पळायला गेलाय तो, पळून गेला एक जण आणि जीव द्यायला गेला होता, पण त्या सगळ्याच गोष्टी त्या इतक्या सहजपणाने घेत होत्या. दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा प्रॅक्टिसला आल्या. हे काय काय घडतं आणि आपणच छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुःख करत बसतो, हे माझ्या मनाला लागलं, माझ्या मनाला टोचलं, पण या बायका आयुष्याला कशा भिडतात हे तुझ्या त्या अनुभवातून कळालं होतं. फारच वेगळ्या इंटरेस्टिंग बायका आहेत त्या. इंटरेस्टिंग बायका आहेत. बायकांसाठी तू एक मासिक नाटकाची प्रोसेस ही फार इंटरेस्टिंग होती. तू मासिकही सुरू केलं होतंस या बायकांसाठी, मुक्तीची पावलं म्हणून, ग्रामीण भागातल्या बायकांसाठी. त्या मासिकाचं, मुक्तीची पावलं या मासिकाचं संपादन तूच करत होतीस का? हा, मुक्ताईची पाऊलवाट असं त्या. अच्छा. हा, पाऊलवाट नाव होतं आणि त्याच्या आधी आम्ही मुक्ताई म्हणून करत होतो. आणि त्यात त्या पोरी लिहायच्या. खेडेगावातल्या माझ्या पोरी ज्या ट्रेन झाल्या होत्या त्या लिहायच्या. आणि त्यांना लेखनाला छोट्या छोट्या पद्धतीने ट्रेन केलं. आता काय होतं माहिती का नीना, इतके विषय आहेत की सगळे मी गुंडाळत जाते आता फक्त, बाकी काही नाही. असंच होतंय. उंबरठा, बनगरवाडी, कथा 2 गणपतरावांची, त्याच्यानंतर अलीकडेच तू आजी हा चित्रपट केला असता. अशी तुझ्या चित्रपटातल्या भूमिकांबद्दल आता जास्त नाही, पण अक्कू नावाच्या चित्रपटाचं शूटिंग तू 2 दिवसापूर्वीच करून आलीस. तो फक्त कुठल्या विषयावर आहे का? अक्कू नाहीये, सिनेमाचं नाव आता त्याचं आहे दो सौ हल्ला हो, असं नाव आहे त्याचं. आणि तो सध्या वर चालू आहे. हा, तर तो Zee5 वर चालू आहे. आपण असं म्हणूया, ज्या 200 बायकांनी त्याला मारलं त्या 200 बायकांची प्रोसेस आहे अख्खी, आणि त्यांच्या माणसांच्या बद्दल आहे. तो आवर्जून 5 वर सध्या चालू आहे तो सिनेमा. आणि आजी नेटफ्लिक्सवर पहा, ज्यांना शक्य आहे त्यांनी. सो माय मदर्स गर्लफ्रेंड नावाची नुकतीच अजून मी एक शॉर्ट फिल्म केली. आता शॉर्ट फिल्म्स खूपच केलेले आहेस तू. शॉर्ट फिल्म साधारण 50 तरी असतील तुझ्या. नाही, एवढ्या नाहीयेत, 8-9 असतील सगळ्या मिळून, अशा 9-10. मी आजी नंतर जास्ती फिल्म मध्ये कामं केली आहेत ना. आता जस्ट एक मी कलकत्ता म्हणजे वेळ आपल्याला खूपच कमी, केफी एंटरटेनमेंट बरोबर केलेली आहे. 3 कोर्स मील नावाची केलेली आहे. सो आता सोमवारी मी त्यांच्या डबिंगला चालली, त्याच्यामुळे ती पण आहे. सो अशा काही शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत.
तर स्त्रीची उन्नती व्हावी म्हणून हे सगळं काम सुषमा करते. त्यामुळे सावित्रीच्या लेकींमध्ये खुद्द सावित्रीबाईंना सुद्धा जिचा अभिमान वाटला असता अशी ती लेक आहे असं मला तिच्याबद्दल म्हणावं असं वाटतंय. आता शेवटचा एक प्रश्न म्हणजे स्त्री शिक्षण, लोकशिक्षण आणि एकूणच समाज शिक्षणाचं हे जे काम निरपेक्ष बुद्धीनं तू समाजाशी करतेस सगळा चांगुलपणाच आहे. पण चांगुलपणाची चळवळ ही चांगुलपणाची व्याख्या तुझ्या दृष्टीने काय असेल सर्वसामान्य माणसाची? आपलाही भल्याचा विचार करावा आणि दुसऱ्याच्याही भल्याचा विचार करावा. एवढं एवढं बास आहे. म्हणजे स्वतःला सोडून वगैरे काही करू नये, स्वतःचा विचार न करता तोही करावा. सगळ्यांचं जमणार नसतं आणि त्यासह इतरांच्याही भल्याचा विचार करावा. एवढं केलं तरी खूप आहे. तर त्याच्या बरोबर आहे. सखी मंडळाच्या एका मेळाव्यामध्ये, आंतरभारतीय मेळाव्यामध्ये एक जाणते संपादक एकदा म्हणाले होते की आपलं काम करण्याचा विषय आणि आपली आवड हे जर दोन्ही एकच असेल तर ते काम कधीच बंद पडत नाही. तर तुझ्या बाबतीत ह्या दोन्ही गोष्टी आवडीचेच आहे. तुझ्या विषय नाटक हे माध्यम आणि सामाजिक काम, तर ते काम तुझं कधीही बंद होणार नाही आणि असंच ते नव्या नव्या उन्मेषानं चालू राहावं अशा शुभेच्छा आज तुला देते. आणि चळवळीच्या वतीनं तुझे मनःपूर्वक आभार. तुमचेही सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. फक्त थांबताना मी एकच गोष्ट सांगते, मी सामाजिक काम करते असं माझं मत नाही. मला मज्जा येते तेवढ्याच गोष्टी मी करते आणि मला त्याची मज्जा येते म्हणून मी ते करते. मज्जा येणं असं काहीतरी उगीच सामाजिक काम करणार सूत्र आहे तुझ्या स्वतःला खूप कारकिर्दीचं हे सूत्र आहे की तुला मज्जा येते सगळ्यात. हे खूप महत्वाचं आहे. मज्जा येते, मला मज्जा येते तेवढं मी करते. कामामध्ये मजा आली तर ते काम कधीच थांबत नाही. तर श्रोते हो, आपलेही सगळ्यांचे हार्दिक आभार. आपण सगळेजणी सामील झालात या कार्यक्रमात. सुषमा, परत भेटूया. खरं म्हणजे खूपच बोलायचं राहिलेलं आहे आणि धन्यवाद. भेटूया. चल.